येत्या 7 तारखेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बीडमध्ये एक महत्त्वाचा पक्षप्रवेश होतोय आणि याची जिल्हाभरामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। तो म्हणजे बाबरी शेठ मुंडे आणि त्यांच्या वडिलांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश होतोय। ते भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून काम करत आलेले होते। पंकजाताईंसोबत देखील त्यांनी अनेक वर्ष काम केले। माझ्यासोबत बाबरी शेठ मुंडे आहेत। काय सांगाल तुम्ही 7 तारखेला प्रवेश करताय, हा निर्णय का घेतला? हा निर्णय एक आमच्या भागातील मतदारसंघातील जे प्रश्न एक विरोधाला विरोध म्हणून जे प्रलंबित राहत होते आणि पक्षाचा आदेश नेत्याचा आदेश म्हणून प्रामाणिकपणे काम करत असताना जी बाजू जी जबाबदारी आपली या ठिकाणी नेत्यांनी आणि पक्षाने म्हणून सांभाळली पाहिजे होती ती योग्यरित्या किंवा ती सांभाळलीच नाही, ह्या दृष्टिकोनात शेवटच्या निष्कर्षापर्यंत आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। नक्कीच आता तुमचे बीडमध्ये आणि इतर सर्वत्र बॅनर लागलेले आहेत, मात्र यामध्ये राष्ट्रवादीचे जे बीड जिल्ह्याचे प्रमुख नेते म्हणून ज्यांची राज्यात ओळख आहे धनंजय मुंडे यांना डावलून हा प्रवेश होतोय का? कारण बॅनरवरती कुठेही त्यांचा फोटो दिसत नाही। मी माजलगाव मतदारसंघाचे आमदार तथा आमचे नेते आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश करतोय आणि त्या बॅनरवरती कार्यकर्त्यांनी लावलेले असतील तर त्या बॅनरवरती का फोटो नाही येत आहेत, डावलण्याचा किंवा ह्याचा काही कुठलाही निष्कर्ष काढण्यात योग्य नाही। कारण की हा प्रवेश सोहळा आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब जे सन्माननीय आमच्या मतदारसंघाचे आमदार आहेत यांच्याच नेतृत्वाखाली होतोय। त्याच्यामुळं ते जे सांगतील ते ज्यांना बोलवतील किंवा जे काय असेल त्यांच्या आदेशाप्रमाणे इथून पुढे राजकारण समाजकारण कुठलाही प्रोग्राम आहे त्या पद्धतीने होणार। नक्कीच जिल्ह्यामध्ये कुठली जबाबदारी तुम्हाला घ्यायला पक्षाची आवडेल किंवा त्या पद्धतीने काही तुमचं ठरलेलं आहे का की कुठली एखादी जिल्ह्यातली जबाबदारी मिळेल? गेल्या 18 ते 20 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टी असेल, आदरणीय मुंडे साहेब असतील, पंकजाताई असतील यांच्यासोबत समाजकारणात राजकारणात काम करत असताना कुठल्याही प्रकारचे पदाची तिकिटाची किंवा कुठलीही अपेक्षा लालच आमिष न ठेवता सर्वसामान्याप्रती आपण काय देणं लागतो या समाजात त्या पद्धतीने लोकांसाठी काम करण्याची ही जी माझी वृत्ती, त्याच्यामुळे मला कुठली जे आदरणीय दादा मला जबाबदारी देतील ती जबाबदारी मी सक्षमपणे आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी करत राहील। येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत, तुम्ही या निवडणुकीमध्ये असणार आहेत का आणि कशा पद्धतीने काम कराल यामध्ये काय आव्हान वाटते का? 100% आदरणीय दादा किंवा पार्टी ज्या कोणाला उमेदवारी देईल, जे काय आदेश असेल आमदार साहेबांचा त्या आदेशाप्रमाणे प्रामाणिकपणे मी ज्या वृत्तीने काम करत आलेलो तीच वृत्तीने त्याच आदेशाप्रमाणे मी या ठिकाणी स्वतः असो किंवा कुणीही उभा राहू पार्टीच्या आदेशाप्रमाणे त्याचं काम दादाच्या आदेशाने मी या ठिकाणी प्रामाणिकपणे करत राहील। नक्कीच धन्यवाद। आपल्यासोबत होते बाबरी शेठ मुंडे जे आता 7 तारखेला अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि या पक्षप्रवेशाची जोरदार जिल्ह्यामध्ये सध्या चर्चा होताना पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला जे जिल्ह्यामध्ये बॅनर लागले त्यावरती मात्र आमदार धनंजय मुंडे यांचा फोटो कुठेही पाहायला मिळत नाही। मात्र आपण या ठिकाणचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा पक्ष प्रवेश करत असल्याचं देखील बाबरी शेठ मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या नेतृत्वावरती त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।